5 वर्षापूर्वी पुण्यामध्ये आलो आणि अगदी जेलमध्ये अडकल्यासारखा, कारण आपल्या 4 भिंतीमध्ये फ्लॅटच्या बाहेर काहीच नाही. बरं, करण्यासारखं भरपूर आहे, कारण पूर्वीपासून मी ऑफिसर्स युनियनचं काम करत होतो. इथे पण भरपूर काम आहे, पण मग ते ट्रॅफिकमुळे नको वाटतं की इतक्या लांब जायलाच 2 तास. म्हणून मग ते काय करायचं बुवा, घराच्या बाहेर निघता येत नाही, ट्रॅफिक जाम त्याच्यामुळे काय. आणि मग मी असं करोनाच्या काळामध्ये सुद्धा मी असं टेकडीवर वगैरे फिरून जायचो, तिकडून सुरुवात करायचो, मंदिराच्या तिथून खाली निघून असं परत फिरलेलो आहे असं. पण काहीतरी पाहिजे, काहीतरी जबाबदारीचं काम असेल किंवा बिना जबाबदारीचं असेल, काही सोशल वर्क काय असेल. अपंगांसाठी सुद्धा आम्ही नाशिकला काम करायचो, तर ते इथे पण आहे ते संस्था सक्षम म्हणून. तर तिच्यासाठी सुद्धा काम करायचं. तर प्रश्न तोच आहे की ते ऑफिसेस सगळे गावामध्ये अडकतात, त्या तिकडे पलीकडे फातिमानगरमध्ये वगैरे तिकडे, तर ते काही शक्य नाही. बरं, मग पाहिलं की बँकेचे रिटायर्ड लोक तरी कुठे आहेत ते इथे ना बाणेरच्या आसपास, तर ते मला तपास लागेल. आता तपास लागला 10-12 लोक आहेत, तर मग त्यांची आपण मध्ये मध्ये भेटत जाऊ किंवा काय. पण मग टेकडीवर जाधव सरांचा मला शोध लागला की त्यांचा क्लासमेट आमच्या बँकेत माझा मित्र. मग ते म्हणे, अरे तू राहतो तिकडे, ते असे राहतात. मग मी यांना फोन केला आणि मग आम्ही सोबत राहायला लागलो टेकडीवर. मग आम्ही येतच होतो, म्हणजे मीच त्यांना म्हटलं की चला टेकडीवर असं. त्याच्यानंतर मग ते जॉईन झाले आणि मी पण त्याच्याबरोबर यायला लागलो. तर फार चांगलं वाटतं की सगळे आपापल्या मनाने काम करतात, कोणाला काही काम सांगायची गरज नसते, काही नसते. आणि दोष देणे वगैरे हा भाग नाही आहे. आणि दुसरं असं की सगळ्यात महत्त्वाचं की आपण वेळोवेळी ट्रिप काढत राहतो, त्याच्यामधून फॅमिली आणि सगळे असे एकत्रितपणा, त्याच्यात परकेपणा बिलकुल जाणवत नाही. आणि तब्येतीसाठी सुद्धा चांगलं की असं की इथे 18 वर्ष वय हे खरोखर फ्रीज होऊन जातं. म्हणजे ते काय असेल 60-65 जे काय असेल त्याच्यावरून तो 18ला येतो आणि 18 हे फ्रीज होऊन जातं. आणि माणूस तरुणच स्वतःला, आणि ते नुसतं 18 वर्ष राहणे असं नाही, तर ते खरोखरच आतून असं वाटतं की खरोखर आपण तरुण झालो आपण करू शकतो म्हटल्यानंतर माणूस करूच शकतो. तर ही एक चांगलं एक आहे. मी ॲग्रिकल्चरला मुद्दाम घेतलेलं होतं की मला शेतीच करायची होती, त्या झाडांमध्येच मला राहायचं होतं. पण ठीक आहे, आता काहीतरी वेगळं हे होतं आणि नोकरीमध्येच मग पूर्ण रिटायर होऊन नोकरीमध्येच राहिलो. पण मग आता इथे येऊन आपल्याला झाडांमध्ये राहता येत आहे, फ्रेश हवा आपल्याला मिळते दररोज, तर फार छान वाटतं. आणि आपली कंपनी तर खरोखरच पुण्यामध्ये कुठे याच्यात अडकलो, याच्यामध्ये मला एक आउटलेट मिळालं छानपैकी वसुंधराच्या निमित्ताने. सगळ्या वसुंधरा ग्रुपला धन्यवाद.